नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे. ज्योतिष अभ्यासकांनो, ज्योतिष प्रेमींनो, आपले आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, होळीच्या दिवशी पूजेवेळी राशीनुसार आपण कोणते दान अर्पण करावे, होळीच्या पूजेत आपण काय अर्पण करावे हे मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. विविध राशीच्या लोकांनी कोणते दान अर्पण करावे, चला तर मग पाहूयात. मेष राशी. मेष राशीच्या लोकांनी मसूर डाळ 1 मूठ होळीच्या पूजनाच्या वेळी अर्पण करावे. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांनी होळी पूजनाच्या वेळी माव्याची बर्फी किंवा काजू कतरी, माव्याचे पेढे वगैरे किंवा माव्याची कोणतीही मिठाई अर्पण करावी. मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांनी हिरवे मूग होळीच्या पूजनाच्या वेळी होळीला अर्पण करावे. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांनी 1 मूठ तांदूळ होलिका पूजनाच्या वेळी अर्पण करावे आणि ज्यांना तांदूळ अर्पण करायचे नसतील त्यांनी अळणी भात अर्पण करावा. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनी गूळ आणि गहू यांचे मिश्रित काही गोड पदार्थ बनवून होळीच्या पूजनाच्या वेळी अर्पण करावा. कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाची इलायची किंवा हिरवे मूग पूजेवेळी अर्पण करावे. तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांनी खोबऱ्याची वाटी होळी पूजनाच्या वेळी अर्पण करावी. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल मसूर डाळ 1 मूठ होळीच्या पूजनावेळी होळीला अर्पण करावे. धनुराशी. धनुराशीच्या लोकांनी चना डाळ व गूळ होळीच्या पूजनावेळी होळीला अर्पण करावे. मकर राशी. मकर राशीच्या लोकांनी काळे उडीद 1 मूठ होलिका पूजनाच्या वेळी अर्पण करावे. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांनी तीळ तेल किंवा काळे तीळ 1 मूठ होलिका पूजनाच्या वेळी अर्पण करावे. मीन राशी. मीन राशीच्या लोकांनी चना डाळ किंवा चंदनाचे लाकूड होलिका पूजनाच्या वेळी अर्पण करावे. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला जर आपली राशीच माहीत नसेल आणि त्याला होळिका पूजनाच्या वेळी एखादा उपाय करायचा असेल तर अशा लोकांनी एक सुका नारळ घ्यावा, त्यात 7 प्रकारचे धान्य घ्यावे व हे सर्व होलिकाच्या अग्नीत अर्पण करावे, ज्यामुळे ग्रह दोषांचा दुष्परिणाम आपल्याला होणार नाही व अशुभत्व टाळेल, शुभ फलित प्राप्त होईल. मित्रांनो, अर्थात हे सर्व उपाय विश्वास, श्रद्धा यावरच आधारित आहेत. ज्यांचा विश्वास अतूट आहे त्यांना चांगले रिझल्ट्स मिळतातच. ज्यांना काहीच माहीत नाही अशा लोकांनी हवन कुंडातील सामग्री होळीच्या अग्नीत अर्पण करावे. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.